हे इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ह्यामध्ये जसं आपण चपाती मळायच्या आधी आपण थोडंसं मीठ टाकतो तसं ह्यामध्ये मीठ टाकले आणि आता हे गरम तेल टाकणार करून ह्यामध्ये थोडंसं, कारण की मोदक तळून झाल्यानंतर ते थोडंसं क्रिस्पी राहावे त्यामुळे ते थोडंसं तेल टाकणार आहे गरम करून. हे तेल घेतलं आहे गरम आणि ते आता ह्याच्यामध्ये टाकलं आहे. नंतर तेल सगळं मिक्स व्हायला पाहिजे म्हणून आता हे असं मिक्स करून घेत. गरम तेल टाकल्यानंतर असं हे हाताने मिक्स करायचं. असं केल्यावर सगळं तेल पूर्ण पिठामध्ये मिक्स होऊन जातं. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण जसं चपातीचं पीठ मळून घेतो तसे मळून घेणार आपण. मोदकासाठी लागणारे साहित्य दिसते का नाही? मोदकासाठी लागणारे साहित्य 1 पाव तीळ घेतलेत, भाजलेले तीळ, 1 पाव खोबरं, हे पण भाजून घेतले मी. हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. त्याचबरोबर 1 पाव गूळ पण घेतलंय. खोबरं, गूळ आणि तीळ हे आपण एकत्र मिक्सरला बारीक करणार आहोत, थोडं थोडं घेऊन. आपलं मोदकासाठी सारण तयार आहे, तर आपण मोदक करायला घेऊयात. इथे माझ्या मुलीने मोदकासाठी पीठ मळून घेतलं आहे आणि जो पहिला स्टार्टला जो व्हॉइस होता तो माझ्या मुलीचा व्हॉइस होता. इथे बघा तिने छान असं कडक पीठ मळून घेतलं. तर आपण मोदक बनवणार आहोत आणि इथे मोदक आहे ना माझ्या मुलीने बनवलेत. खूप छान मोदकाला आकार पण तिनेच दिलेत बघा. म्हणजे तिने गणपतीला नवस केला होता 21 मोदकाचा नैवेद्य मी करेन म्हणून. काय तिने नवस केला होता तिलाच माहिती, पण तिने सर्व तयारी केली. तिनंच पीठ वगैरे मळून घेतलं, फक्त मी सारण बनवलं. मोदक पण तिनंच बनवले. खूप छान मोदकाला आकार वगैरे आला आहे.